परिस्थिती कशाला सध्याला काय शेतीची परिस्थिती तुमचं नाव सांगून सुरू करा. मी कैलास रामा केंद्रे, राहणार पिंपरी तालुका किनवट जिल्हा नांदेड. माननीय मुख्यमंत्री साहेब, शेतकऱ्याची वेदना लक्षात घ्या. 16 ऑगस्ट पासून दिवसामध्ये 3 वेळेस पूर आला साहेब आमच्या शेतामध्ये. शेतकऱ्याने काय खाव, कसं जगावं असं एक धाड शिल्लक राहिलं नाही सर. पिंपरी शिवारामध्ये तुम्ही शोधून सुद्धा क्षेत्र भेटणार नाही की जिथे पूर गेला नाही. शेतकऱ्याने काय खावे, आता रब्बी हंगामाशिवाय आम्हाला पर्याय नाही. शेतकरी जो आहे तो पूर्ण उधारी बी बियाणं आणतो. आता पुढील हंगामासाठी त्याला उधारी तरी कोण देईल? ते कसं करावं? शेतकऱ्याचे मुलाचे शिक्षण आहे, संसार कसा चालवावा, कसं करावे, आम्हाला कोण बी बियाणं देईल? तुम्ही देचाल 10-15 हजार रुपये हेक्टरी मदत आम्हाला, ती त्या 10-15 हजारांना आमचं बी बियाणं तरी भागेल का? आणि ती तुमची मदत तरी केव्हा मिळेल आम्हाला? ती मदत मिळाली तरी तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी महिना येईल, तोपर्यंत आम्ही शेती पेरावी कशी, दुसरं पीक घ्यावं तरी कसं? आणि दुसरं पीक घेतो ते त्यालाही गारपिटीचं संकट असतंय. आमची फार व्यथा, आम्हाला एवढ्या मुश्किलमध्ये आहोत ना आम्ही. आता काय खावं, काय करावं, काय आम्हाला काय आमच्याकडे इलाज राहिला नाही साहेब. आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्हाला सरासरी 20-25 हजार तरी हेक्टरी मदत द्यायला हवी, तरच आमच्या शेतकऱ्याचं नुकसान आहे. हे बघा, आमच्याकडे काहीतरी शिल्लक आहे का? 4-5 दिवस झालं गंगेचा पूर आहे आमच्या शेतामध्ये. जगणं मुश्किल होऊन गेलंय आमचं. आम्ही आमच्या मुलं बाळ आहेत, आम्ही काय करावे काय नाही. आम्हाला असं बोलू नाही साहेब, पण आम्हाला आता आमच्याकडे जगण्याचा एवढं मुश्किल झालं ना. आम्हाला कुठं कंपनीत जावं लागेल की काय, की एवढी आमच्यावर वेळ आलेली आहे. त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर 1 महिन्यामध्ये आम्हाला शासकीय मदत आम्हाला 20 ते 25 हजार रुपये हेक्टरी दिली तर काहीतरी आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहू शकू. इतकी महागाई वाढली, शेतकऱ्याच्या मालाला भाव सुद्धा नाही आहे. जे 2 वर्षामध्ये प्रत्येक मालाचे भाव दुप्पट होत आहेत, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. 2018 साली 4,000 रुपये सोयाला भाव होता, तो आता सुद्धा 4,000 आहे. खताचे तेव्हाचे भाव बघितले तर डबल झालेत, औषधाचे डबल झालेत, मजुरी डबल वाढल्या. फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. सगळ्याचे दिवस आजचे दिन आहेत. फक्त शेतकरी सोडला तर सगळ्याचे आजचे दिन आहेत. सगळीकडे चांगलं चालू आहे. शेतकऱ्याच्याच मालाला भाव नाही, का भाव नाही? 2018 साली जे भाव होता तो आता 2025 मध्ये आहे. प्रत्येक वस्तूचे डबल भाव झाले. तुम्ही कोणत्याही वस्तूचे भाव घेऊन बघा, 7-8 वर्षापूर्वी जे होते ते. फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही साहेब, भाव नाही. आणि असंच आसमानी संकट येतंय, पिकत नाही. 4 क्विंटलच्या वर ॲव्हरेज येत नाही सोयाला. आम्ही काय खावं, काय करावं? आम्हाला भाव तर वाढ पाहिजे तर पाहिजे, पण आताच्या लगेचच्या लगे आम्हाला शासकीय मदत लवकरात लवकर मिळाली तरच आमचा जगणं आहे, नाही तर आमचं काही खरं नाही साहेब. एवढी विनंती करतो. आमच्या शेतकरी मायबाबाकडे लक्ष द्यावं तुम्ही. आमच्या शेतामध्ये काहीच उरलं नाही साहेब. आता आमच्या काय खाऊन काय नाही. आमच्या कपाळाला शेवटी आता माती उरलेली आहे. आम्ही कसं जीवन जगावं, मुलीचे लग्न कसं करावं, आम्ही काय करावं साहेब? आमच्याकडे जरा लक्ष करावं. आम्ही मरून गेलो शेतकरी सगळे. काही नाही, पिंपरी शिवारामध्ये काही राहिलं नाही. सगळं पेनगंगेनं वाहून गेलं साहेब. काहीच राहिलं नाही हो शेवटी आमच्या शेतामध्ये. आम्ही काय करणार? आम्ही काय खाऊन जगाव? आम्ही काय मरून जावं का? आम्हाला काही इलाज नाही या पेनगंगेच्या मुळे. आमच्याकडे लक्ष करावं साहेब. काहीच राहिलं नाही. आता शेवटी आमच्या कपाळाला माती उरलेली आहे, दुसरं काही राहिलं नाही साहेब. सगळं आमचं नुकसान झालेलं आहे.